मी सुनील प्रभू, अरुणभाई मालवणकर, नितीन मालवडे पाटील हे काल कोकणातला दौरा संपवून आज कोल्हापूर या जिल्ह्याच्या जिल्हा नगरपालिका नगरपंचायती या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जे इच्छुक उमेदवार आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी चर्चा करण्याकरता आलो. आणि साहजिकच आहे की या सगळ्या निवडणुका आघाडीच्या माध्यमातूनच लढवल्या जाव्यात अशा पद्धतीचे सुतोवाच पक्षप्रमुखांनी आम्हाला केलेला असल्यामुळे माननीय बंटी पाटील साहेब यांची सुद्धा भेट घ्यावी आणि त्या अनुषंगाने चर्चा करावी या उद्देशाने आम्ही भेट घ्यायला आलो. योगायोगाने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विवेक पाटील साहेब उपस्थित राहिले. हा सुद्धा एक सुवर्ण योगच आहे. त्यामुळे आज तरी महाराष्ट्रामध्ये आघाडी जी आहे ही चांगल्या पद्धतीने काम करते आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या आघाडीच्या माध्यमातूनच निवडणुका चांगल्या वातावरणात लढवल्या जाव्यात आणि जिंकल्या जाव्यात अशा पद्धतीची इच्छा आहे. कारण सर्वांचा उद्देश एकच आहे की सध्याच्या भ्रष्टाचारी भारतीय जनता पक्ष आणि गद्दार गटांच्या या राज्यकर्त्यांना बाजूला ठेवायचं असेल तर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही. आणि एकत्र येत असताना सीटांवरून जागांवरून फार ओढाताण न करता निवडून येणं हा क्रायटेरिया ठरवून तशा पद्धतीने प्रत्येकाला प्रत्येकाचा सन्मानाचा वाटा मिळावा अशा पद्धतीची सार्थ अपेक्षा आहे. आघाडी ही कायम राहील अशा पद्धतीच्या विचाराने हा जागा वाटप व्हावं. नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका. पण आता पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायतीची आजची चर्चा व्हावी अशी इच्छा आहे. धन्यवाद. कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे माजी खासदार, शिवसेना नेते आदरणीय विनायक राऊतसाहेब, आमदार सुनील प्रभू, संपर्क प्रमुख नितीन मालवडे पाटील आणि संपर्क प्रमुख अरुण दुर्वडकर यांच्याबरोबर या सर्व लोकांना कोल्हापूरमध्ये आल्यानंतर शिवसेना प्रमुखांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला आणि त्या आढाव्यामध्ये एकटं जावं की महाविकास आघाडीबरोबर जावं का वेगळी आघाडी करावी या पद्धतीने चर्चा झाल्यानंतर सर्वांच्या समवेत अशी चर्चा झाली की दोन्ही गोष्टीला आम्ही तयार आहोत, पक्षाने योग्य तो निर्णय घ्यावा. तर त्याच संदर्भामध्ये मित्र पक्षाचे आमच्या काँग्रेसचे आमदार सतीश बंटी पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बी पाटील, आरती पवार यांच्याबरोबर एक अजिंक्य तारण एक बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व प्रमुख जिल्ह्याची नेते मंडळी जी आहेत त्यांच्यावर चर्चा झाली आणि त्यावेळेस सकारात्मक दृष्टिकोनाचा निवडणुकीला जावं असा मी निर्णय घेतला. तेव्हा काही आता ज्या नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद या ज्या निवडणुका लागल्या तिथून आम्हाला नगराध्यक्ष किती पाहिजे, आम्हाला किती जागा पाहिजे या पद्धतीची लेखी टिप्पणी आम्ही त्यावेळेला बंटी पाटील आणि विजू पाटलांना एक आणि त्याबद्दलचा पुढचा आढावा आपण घ्यावा असं त्यावेळेला निर्णय घेतला. नाही, निवडणुकीच्या जायची समोरची संपूर्ण तयारी आहे. कारण गेली 6 महिने जवळजवळ निवडणुकीच्या तयारीमध्ये जे खालच्या पदाधिकारी जे आहेत ते त्यासाठी ऍक्टिव्ह आहेत, ते चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे तालुका पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांचे कॉर्डिनेशन असल्यामुळे आणि तिन्ही पक्षाचं कॉर्डिनेशन चांगलं असल्यामुळे आता या निवडणुकीमध्ये तालुका लेवलला सर्व पदाधिकारी काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याबरोबर चर्चा करावी. त्याचबरोबर काही मतदारसंघामध्ये म्हणजे खास करून शिरोळ हातकणंगले या मतदारसंघामध्ये राजू शेट्टी यांच्या बरोबर सुद्धा सविस्तर चर्चा करावी. अशा पद्धतीने आम्ही सर्व जिल्हा नेतृत्वाने खालच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. त्याचा जो काय अहवाल येईल त्या अहवालामध्ये फक्त आता नगरपालिका असं नाही पण नगरपालिकाच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याची तयारी तर आम्हाला ताबडतोब करावी लागेल. त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि महानगरपालिकेची तयारी करावी अशा पद्धतीने सर्वांना आदेश दिले. काय असं नाहीये. आता सध्या तर आम्ही साधारणपणे 6 ते 8 जागावर आम्ही कोल्हापुरामध्ये नगराध्यक्षाच्या पदासाठी दावा केलेला आहे. त्याच्याबद्दल आणि खाली काही जागेला ज्या तडजोडीच्या ज्या जागा आहेत त्यांच्या आम्ही जागा मागणी केली त्या वॉर्ड सकट आम्ही त्यांना दिलेल्या आहे. त्या पद्धतीने त्याच्यावर पुढचा निर्णय घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आगामी नगर परिषदा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिथे जिथे सक्षम कार्यकर्ते आहेत त्यांना चळवळीसाठी अजून ताकद मिळावी म्हणून
निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवण्याचं ठरवलेलं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून जो अनाचार चालू आहे, भूखंडांचा घोटाळा चालू आहे, खुलेआम भ्रष्टाचार चालू आहे, सर्वसामान्य जनता महागाईनं हैराण झालेली आहे, बेरोजगार वाढलेला आहे आणि अशा सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले पित्ते गैरमार्गानं कमावलेला पैसा खर्च करून उभं करण्याचा त्यांचा डाव आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्षात असणारे काँग्रेससारखे किंवा समविचारी अजून जे कोणी आहेत किंवा सामाजिक संघटना ज्या सातत्यानं जीव धोक्यात घालून या व्यवस्थेच्या विरोधात लढतायत, या सगळ्यांना बरोबर घेऊन निवडणुका लढवायचा आमचा प्रयत्न चालू आहे. काँग्रेसकडून तसा सकारात्मक प्रतिसाद आलेला आहे. लवकरच याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब करू.